कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे सर, एजे सर, एजे सर। विश्व, हाँ यस सर। हो सर। मी काय म्हणतो सर, ही मीटिंग आपण थोड्या वेळासाठी पोस्टपोन करूया। तोवर तुम्ही बाहेर बसता का? तोवर तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या प्लीज सर, प्लीज या। सर, काय झालंय? सगळं ओके आहे ना? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। अरे देवा, तुम्ही लीला वहिनींना काही बोललात का? हो। तुम्ही रागावलात का त्यांच्यावरती? नाही, नाही, मग काय झालंय? मी तिला चुकीचा इमोजी पाठवलाय। चुकीचा इमोजी? हा, मग नक्कीच तुम्ही चिडलेला इमोजी पाठवला असणार। नाही विश्वा, अहो हा तर किसचा इमोजी। तुम्ही एवढे रोमॅन्टिक असाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं सर। सॉरी सर। काय लीलाई? लग्नाची तयारी का? काय कुठवर आलीये तयारी? जोरदार ना? एव्हाना दारात लग्नाचा मांडव उभा राहिला असेल नाही का? नाही, म्हणजे काही गोष्टींबद्दल एजंटशी जरा बोलायचंय। ते झालं की मग होईल तयारीला सुरुवात। पण आता काही गोंधळ नको हा? नाही, एजंटनी खूप मोठ्या मनाने सगळ्याच गोष्टींमध्ये ऍडजस्टमेंट केली आहे नाही का? तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीत सूट मिळाली। आता त्यांच्या स्टँडर्ड नुसार कराल ना लग्न? दुर्गा, काळजी करू नकोस, लग्नात काहीही गोंधळ होणार नाही। येऊ मी? हा, तुम्ही गोंधळ होऊ नये म्हणून प्रयत्न करताय, पण मी हे लग्नच होऊ देणार नाहीये। लीलाने तो मेसेज वाचला असेल तर काही खरं नाही। आय डोंट नो हाऊ टू फेस हर। पण इथे बसून तरी काय करणार? ओव्हर थिंकिंग पेक्षा आय नीड टू टॉक टू हर। एवढी शांतता काय? घरातले गेले कुठे सगळे? लीला, लीला, हे काय सगळं? What's wrong with it? एजे, काय हो काय म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा पप्पीचे इमोजी पाठवले। हा दिवस मला सेलिब्रेट करायचा होता। लीला, हे बघ, ते मी चुकून पाठवलं होतं। ओके, मला माहितीच होतं तुम्ही असंच काहीतरी कारण देणार, पण एजे कारण काही का असेल
तुम्ही मला पप्पीचा इमोजी पाठवलात हे तर खरं आहे ना. एक तर पहिली गोष्ट मी स्टॉप कॉलिंग इट पप्पी अँड ऑल दॅट प्लीज. मी जे आता पप्पीला पप्पी नाही म्हणणार तर काय म्हणणार? तो इमोजी कसा आहे? ह्याला पप्पीच म्हणतात. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. एक काम करूया, मी त्याला केसचा इमोजी म्हणते, ठीक आहे? पण त्याने काय फरक पडणार आहे तर पप्पीच ना. तिला त्याचे रूम वर लावलं ना ते प्लीज काढ तिला. एजे अजिबात काढणार नाही मी. बघा ना किती छान वाटतंय. हाय आणि मग पप्पी. तिला हे बघ दिस इज व्हेरी एम्बॅरेसिंग फॉर मी. हे मला आवडत नाहीये. पण मला खूप आवडतंय. याचे मी तुम्हाला खरंच सांगते, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला बेस्ट दिवस आहे. तिला असं रूम भर डिस्प्ले करून काय मिळणार आहे तुला? एजे, जशी तुमची रूम आहे, तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही इथे ठेवता, तशी माझी रूम आहे. मी हे सगळं काढणार नाही. तिला लोक काय म्हणतील? माझं वय आहे का? हसतील लोक माझ्यावर. एजे पण माझे तर वय आहे ना. तुम्ही थोडं समजून घ्या ना. तिला यू इम्पॉसिबल. इम्पॉसिबल तर इम्पॉसिबल. माझ्यासाठी हे सगळं खूप स्पेशल आहे. मी काढणार नाही. लीला एजे लीला एजे अभिराम, मी नाही, आजी. प्लीज काढ दे. मी नाही काढणार आहे. मी नाही काढ मी नाही प्लीज काढ काढ लीला प्लीज. नाही नाही. अभिराम, हाय. अरे तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं. तू वेळ आहे का तुला? हो ना हो आहे बोल की. दरवाजा उघड ना. मला बोलू तर दे, आत तर येऊ दे. इथे दारात कसं बोलू? आत चल ना, आत बोलू. तू सॉरी चेंज करतोयस का? नाही 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 चेंज नाही करत आहे. बोल ना काय बोलायचं होतं? असं काही नाही, तर आत चल ना, येऊ दे ना नाही मला. नाही बोल ना. काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? मला कळत नाहीये तू मला आतमध्ये का घेत नाहीयेस. सॉरी सॉरी, म्हणजे लग्न झालेल्या मुलाच्या रूम मध्ये असं कधीही जायचं नसतं. मला सगळं कळतंय, पण आता विषय असा महत्वाचा आहे म्हणून म्हटलं. असं काही नाही आहे ग. अरे मग चल ना, आज जाऊन बोलूया. चल आई ये. आजी, अगं आता दिवे होते ना, मग दिवे घालवले का? आजी अहो त्याचं काय आहे, मी आणि एजे खालीच येणार होतो. मग म्हटलं उगाच कशाला दिवे सुरू ठेवायचे, इलेक्ट्रिसिटी वाया जाईल म्हणून बंद केले एवढंच. वा वा. आई काय इम्पॉर्टंट बोलायचं होतं का? तू एवढं रात्री वर का आलीस? हो, महत्वाचं बोलायचं होतं बाळा. यश आणि रेवतीचं लग्न 2 दिवसावर आलं. त्या संदर्भातच मला बोलायचं होतं तुझ्यासोबत जरा. आजी अहो मलाही बोलायचंय तुमच्या दोघांबरोबर जरा. तेच म्हटलं मी, चला आत बसून बोलूया. आजी मी काय म्हणते, मी छान आपल्या तिघांसाठी कॉफी करते ना. कॉफी पित मस्त बोलूया. मग खाली जायला. हो चला ना, खालीच जाऊ. ठीक आहे, चला. चला या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.